नमस्कार, हाय, हॅलो, मी सुखदा. शेअर द स्टोरीच्या पुढच्या भागात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेअर द स्टोरी हा शो रिअल वर्क्स यूट्यूब चॅनल वर येतो आहे गेले काही दिवस. तर तो तुम्ही नक्की बघा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल रिअल वर्क्स मुंबई या यूट्यूब चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अजून वेगवेगळे कंटेंट, अजून वेगवेगळ्या लोकांना आपण भेटणार आहोत, त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत आणि खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर आजची आपली जी गेस्ट आहे ती खरं तर एक डायटिशियन आहे आणि सध्या जे चाललंय आजूबाजूला, कोविड म्हणा, कोरोना म्हणा, या सगळ्यावर आपली लाईफस्टाईल कशी सुधारेल, तर याबद्दल आपण तिच्याबरोबर काही गप्पा मारणार आहोत. आणि ती जस्ट फॉर हार्ट्स या वेलनेस कंपनी बरोबर सुद्धा काम करते ॲज अ ऑपरेशनल हेड. म्हणजे इतक्या मोठ्या वेलनेस कंपनीची ती ऑपरेशनल हेड सुद्धा आहे. तो एक डायटिशियन ते ऑपरेशनल हेड, हा इतका मोठा प्रवास तिने कसा काय केला हे आपण तिच्याचकडून जाणून घेऊया. तर आपण स्वागत करूया श्वेता काटे हिचं. वेलकम श्वेता. Thank you so much, Sukhada, for the lovely introduction. या श्वेता, पहिल्यांदा कशी आहेस तू? मी खूप छान. तू कशी आहेस सांग? मस्त मस्त. आणि सध्या लॉकडाऊनमुळे आपण खूप सारे वेबिनार्स आणि खूप सारे म्हणजे ऑनलाईन काय म्हणतात त्याला, गप्पा टप्पांचे कार्यक्रम रंगतायत असं म्हणायला हरकत नाही. बरोबर बरोबर, नक्कीच. ऑफसाईट सगळी लाईव्ह जी होती ती आता आपली व्हर्च्युअल मध्ये शिफ्ट झाली आहे सगळ्यांची. 3 महिने झाले. अगदी अगदी अगदी. तर मला सांग, सध्या पूर्ण लाईफस्टाईल आपली बदलतीये आता असं आपण म्हणू शकतो. आपण बाहेरचं खाणं बंद केलंय, आपण घरी बनवून खातो. तर मुळात हे हा जो कानमंत्र आहे हा तुला खूप आधी कळला होता आणि म्हणूनच तू डाएट न्यूट्रिशन आणि डायटिशियन म्हणून कार्यरत झालीस आणि त्याचा प्रोफेशनल कोर्स घेऊन तू पुढे काम करायला लागलीस. तर मला सांग, तुझी जस्ट फॉर हार्ट्सची ओळख कधी झाली? येस, जस्ट फॉर हार्ट्सची ओळख माझी, हा माझा पहिला जॉब तू म्हणू शकशील. आणि बेसिकली मी अकोल्यामध्ये 12वी पर्यंत माझं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर 12वी नंतर मी जेव्हा हे डिसिजन घेतलं की आता मला न्यूट्रिशन फील्डमध्ये काहीतरी करायचंय, त्या फील्डमध्ये काहीतरी अचीव्ह करण्यासाठी, शिकण्यासाठी म्हणून मी पुण्याला शिफ्ट झाले. नंतर माझं करिअर कम्प्लिटली म्हणजे ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, अजून 1-2 कोर्सेस होते, ते मी माझे कम्प्लीट केले. ते झाल्यानंतर आमची एक छोटीशी इंटर्नशिप असते 6 मंथ्स पिरियड. ते मी माझ्या एका हॉस्पिटलमध्ये, KEM हॉस्पिटल पुणे, येथे मी माझी इंटर्नशिप केली. आणि तिथे माझी भेट एक माझ्या सिनियर डायटिशियनशी झाली. त्या त्यांची PhD करत होत्या त्यावेळेला. आणि त्यांना कोणीतरी एक अजून डायटिशियन सोबत हवी होती, जी त्यांना हेल्प करून त्यांच्या प्रोजेक्टमध्ये त्यांना हेल्प करेल. आणि त्यांची जी अटॅचमेंट होती ती जस्ट फॉर आर्ट्सची होती. जस्ट फॉर आर्ट्स थ्रू त्यांनी एका कंपनीची PhD केली होती. म्हणजे दॅट वॉज अ लाईफ मॉडिफिकेशन प्रोग्राम फॉर 1 इयर IT कंपनीच्या लोकांसाठी. त्यांचं कम्प्लिटली डाएट कन्सल्टेशन आम्ही करत होतो. त्यांनी मला विचारलं, तू ऍज अ प्रोजेक्ट म्हणून जॉईन करशील का? आणि मी अगदीच फ्रेशर होते, माझी जस्ट इंटर्नशिप संपली होती त्यावेळेला. म्हटलं वाय नॉट, इट्स अ ग्रेट एक्सपिरियन्स ऍक्च्युली, की आल्या म्हणजे फील्डमध्ये आलीये मी, करिअर स्टार्ट करते आणि इमिडिएटली आय गॉट अन अपॉर्च्युनिटी. सो आय then I had my interview with Just for Hearts. तो माझा क्रॅक झाला. And then I started with working with Just for Hearts since I think आता लास्ट 8 years झाले मी कंपनीशी अटॅच्ड आहे. वाव वाव. म्हणजे ऍक्च्युली जस्ट फॉर हार्ट्स हे बाळ 10 वर्षाचं आहे आणि तू त्याच्यामध्ये 8 वर्ष कार्यरत आहेस. म्हणजे अगदी न्यूबॉर्न बेबी पासून तू त्याला बघतेस आणि नाव इट्स अ ग्रोन बेबी. ऍब्सोल्युटली, आय ऑलवेज से दिस ऍक्च्युली, माहितीये का, म्हणजे जस्ट फॉर आर्ट्स इज अ बेबी टू मी, की त्याला मी अगदी सुरुवातीपासून बघितलेलं आहे आणि त्याची ग्रोथ पाहिली आहे. सो इट्स लाईक बेबी टू मी. येस येस. आणि असं होतं ना की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीशी जोडले जातो आणि त्याच्यासाठी आपण मनापासून काम करतो,
तेव्हा ते कुठेतरी आपलं होऊन जातं आणि मग आपण विचार नाही करत फार की हे मी करू का आणि हे हे माझं जाईल का किंवा असं आपण फार विचार नाही करत, आपण करून टाकतो. बरोबर. आणि तोच खरा तर तुझ्या सक्सेसचा एक खूप महत्वाचा भाग आहे असं आपण म्हणू शकतो नाही का? म्हणजे ऍज अ ट्रेनी टू ऑपरेशनल नक्कीच. हेड अगदी. जाण्यापर्यंत. अगदीच. तो नक्कीच एक पार्ट होता कारण मनापासनं काम करत गेले आणि तशा तशा अपॉर्च्युनिटीज पण मिळत गेल्या कारण मी तेवढ्या मनापासनं काम पण करत होते, ते बघितलं गेलं आणि हळूहळूच अपॉर्च्युनिटीज वेगवेगळ्या कामांच्या मिळत गेल्या आणि आता इथपर्यंत येऊन पोहोचलीये. वाह! वाह! खरंच खूप छान. पण असं तुला वाटलं नाही का, की एक इंडिव्हिज्युअल डायटिशियन म्हणून आपलं काहीतरी असावं आणि एक स्वतःची प्रॅक्टिस असावी किंवा एक ऑपरेशनल हेड म्हणून काम करताना किंवा मॅनेजमेंट लेव्हलवर काम करताना माझं एक डायटिशियन म्हणून मी कुठेतरी मागे पडतीये, असं नाही का वाटलं? असं ऍक्च्युली मला नाही वाटत खरं पाहायला गेलं तर. कारण काय आहे ना, जस्ट फॉर आर्ट्समध्ये कायम सगळे हेल्थ बॅकग्राऊंडचेच लोक आहेत. म्हणजे इव्हन इफ म्हणजे ऑपरेशन्स हेड या पोझिशनसाठी खरं पाहायला गेलं तर एखाद्या MBA स्टुडंटला सुद्धा आणून तो जॉब दिला गेला असता. पण आमच्या कंपनीचं ऑलवेज एम हे होतं की सम पर्सन जो कोणी ते व्यक्ती काम करते त्याला हेल्थचं नॉलेज नक्कीच असलं पाहिजे. वाह! सो दॅट वॉज अ मेन थिंग आणि ऍडिशनली मॅनेजमेंटची आवड होतीच पहिलेपासून म्हणजे लहानपणापासून असं सगळं सगळ्या ग्रुपला मॅनेज करा त्यांच्यासाठी काहीतरी ऍक्टिव्हिटीज करा हे मला आवडतं. सो दॅट वॉज माय हॉबी ऑल्सो. मग मला हे नक्कीच आवडलं कारण माझे दोन्ही जे रोल मी इथे सक्सेसफुली करू शकते आणि डायटिशियनचा हा रोल मी नक्कीच सोडला नाहीये कारण जेव्हा जेव्हा आम्ही इव्हेंट्स करतो कुठल्या कंपनीमध्ये किंवा कुठले प्रोग्राम्स करतो हं. त्यावेळेला ऍज अ डायटिशियन सुद्धा आणि ऍज अ मॅनेजर सुद्धा समटाइम्स लाईक आय मॅनेज. सो बोथ द रोल्स आय एम मॅनेजिंग इट. आणि या व्यतिरिक्त नक्कीच आम्हाला कधी असं म्हटलं नाही की पर्सनली कोणाला तुम्ही डायट कन्सल्टेशन देऊ नका. सो माझे अच्छा. रिलेटिव्ह फ्रेंड ऑफकोर्स काउन्सिलिंग हे देतेच. सो मला तो स्कोप कायम ओपन राहिला म्हणून असं कधी नाही वाटलं की कंपनी सोडून सेपरेट प्रॅक्टिस करावी. अच्छा, म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य झाल्या तुझ्या ह्याच्यात. किती छान. राईट. पण मला असं विचारायचं आहे, की जस्ट फॉर हार्ट्स हे नेमकं करतं काय? म्हणजे त्याचं काम काय आहे? जस्ट फॉर हार्ट्स हे जर का मी थर्ड पर्सन आहे, तर मला जस्ट फॉर हार्ट्स काय देईल? सो जस्ट फॉर हार्ट्स ही एक कॉर्पोरेट वेलनेस कंपनी आहे. सो आम्ही इंडिव्हिज्युअल पासून ते कॉर्पोरेट कंपनीज पर्यंत सगळ्यांना प्रिव्हेंटिव्ह वेलनेस सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. प्रिव्हेंटिव्ह वेलनेस म्हणजे काय? बेसिकली आपण जनरली काय होतं ना, काहीतरी आपल्याला बरं नसेल किंवा हार्ट अटॅक आला, डायबिटीज झाला, की मग ट्रीटमेंटसाठी डॉक्टरकडे जातो. राईट? सो हे होऊ देऊ नये. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह प्रोसेसमध्ये आमचा जास्त फोकस आहे. सो फॉर एक्झाम्पल सगळे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, डाएट नाही सॉरी डायबिटीज झालं, हार्ट डिसीज झालं, ओबेसिटी झालं किंवा PCOD झालं किंवा सायकोलॉजिकल आजकाल स्ट्रेस खूप जास्त मध्ये आहे. सो या गोष्टी राईट टाइमला हँडल झाल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आणि ही इंडिव्हिज्युअल लेवललाच आम्ही देत नाही, तर ती कंपनी लेवलला सुद्धा देतो. म्हणजे IT कंपनीजमध्ये आजकाल हे प्रॉब्लेम्स खूप जास्त वाढले आहेत. सो त्यांच्यासाठी वेलनेस प्रोग्राम्स वी अरेंज. त्याच्यानंतर बऱ्याच गव्हर्नमेंट कंपनीजसाठी वी डू वर्क. स्कूल्ससाठी आम्ही काम करतो. कॉलेजेससाठी आम्ही काम करतो. ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे इव्हेंट्स होतात. लाईक राईट स्टार्टिंग फ्रॉम द डाएट कन्सल्टेशन व बिग इव्हेंट म्हणजे हेल्थ स्क्रीनिंग झालं, चेकअप झालं किंवा अवेअरनेस टॉक्स आहेत. एम्प्लॉई एंगेजमेंट ऍक्टिव्हिटीज आहेत. आजकाल लोकांना फन ऍक्टिव्हिटीज थ्रू फिटनेस करायला आवडतं. मग वेगवेगळे झुंबा सेशन आहे, एरोबिक सेशन आहे. हे केलं की वॉव! त्यांना आवडतं फॉलो हां. करायला. ह्या करेक्ट. सगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही एकच नाही तर ह्या सगळ्या वेलनेस एंटायर वेलनेस वी डू हँडल आणि ते पुण्यातच नाहीये तर ऑल ओव्हर इंडिया वी डू प्रॅक्टिस. आतापर्यंत ऑलमोस्ट एक 500च्या वर एक्सपर्ट्स पॅनलवरती आहेत आपल्या हेल्थ वाह! केअर एक्सपर्ट. ही एवढी मोठी टीम आहे जी एंटायरली सगळ्या सर्व्हिसेस हँडल करते आणि कोअर टीम जी आहे ती पुण्यातनं सगळं ऑपरेट करते. क्या बात है! क्या म्हणजे आपण इज अबाउट जस्ट फॉर असं म्हणू शकतो, की इट्स अ वेलनेस हॅपी मॅन. नक्कीच. आहे ना? म्हणजे छान नाव. म्हणजे वेल हॅपी मॅन कसा असं सगळ्यांना सुख वाटत फिरतो आणि
तो एक असं छान छान कॅरेक्टर असतं ते, की ही डिस्ट्रीब्युट्स हॅपीनेस. तसं करेक्ट. जस्ट फॉर हार्ट डिस्ट्रीब्युट्स हॅपीनेस विथ हेल्दी हॅपीनेस असं. हेल्थ. येस, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. खूपच छान. वा. एक इतकी मोठी वेलनेस ऑर्गनायझेशन, पण त्याचं वर्किंग कल्चर नेमकं कसं आहे? म्हणजे तुम्ही कसं काम करता तिथे? येस. जसं मी तुला म्हटली ना, की कोअर टीम ही फक्त पुण्यातनं ऑपरेट करते आणि आमची एक 30 लोकांची ही कोअर टीम आहे. आणि खूप फ्रेंडली वातावरणात आम्ही काम करतो. बेसिकली हे एक रिझन असेल, की मी एक 8 वर्षांचा काळ एका कंपनीमध्ये घालवलाय. सो आणि फ्रेंडली कल्चर आहे किंवा सगळी टीम जी आहे ना, टुवर्ड्स वन गोल डेडिकेटेडली काम करते. सो दॅट इज अ रिअली गुड थिंग. आणि कामासोबतच सगळेजण एक असं नसतं की अरे काम झालंय आणि स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट आहे, असं खरंच नसतं. इट इज लाईक अ होमली एन्व्हायरमेंट फॉर एव्हरी वन हु एव्हर जॉईन्स इट. सो ते एक आहे. आणि प्लस सगळे अगदी संक्रांतीपासून ते क्रिसमस नंतर न्यू इयर झालं, दिवाळी झालं, सगळे सण आम्ही अगदी कंपनीमध्ये सगळे साजरे करतो आणि इट्स लाईक अ सेकंड होम टू अस. तो त्याच्यामुळेच राहून सगळे एम्प्लॉईज तिथे काम करतात असं मी म्हणेन. ऍक्च्युली आणि असं असं होतं ना ग, की जसं आपण देतो ना तसं आपल्याला मिळतं. रादर जसं अगदीच. आपल्याला मिळतं तसं आपण देतो सुद्धा. म्हणजे हे दोन्ही वेजनी नक्कीच, असतं. नक्की. इट इज गिव्ह अँड टेक. ऑफकोर्स इट इज गिव्ह अँड टेक. आणि याच्यामध्ये मी म्हणेल की आमचे जे सीईओ आणि डिरेक्टर आहेत डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, ही इज ऑल्सो कार्डिओलॉजिस्ट. त्यांचा खरंच खूप मोठा हात आहे ही अख्खी टीम एकत्र धरून ठेवण्याचा. कारण त्यांची जी स्टाईल ऑफ वर्किंग आहे मी म्हणेल, किंवा आम्हाला जे फ्लेक्झिबिलिटी दिलं जातं किंवा आम्हाला आमचे जे आयडियाज एक्सप्लोर करण्याचा चान्स मिळतो. सो दॅट इज द थिंग की आम्ही तिथे इतकं प्रोडक्टिव्हली आणि हॅपीली काम करू शकतो. करेक्ट. सो दॅट इज वन की तुम्हाला जर छान गायडन्स असेल आणि चांगली टीम असेल तर यू वर्क टुवर्ड्स इट व्हेरी हॅपीली. ओके, तर मला सांग, तुझी या 10 वर्षातली अनफॉर्गेटेबल केस जर का तुला म्हणायची असेल, किंवा असं काही घडलं असेल तुझ्या बाबतीत, की हे हे मी विसरूच शकत नाही, किंवा ही मोमेंट आहे ना ती मी विसरूच शकत नाही, असं काही आहे का? नक्कीच. मी एक केस ॲज अ डायटिशियन जेव्हा मी काउन्सिलिंग एका मुलीचं केलं होतं. शी वॉज आय थिंक 28-29 इयर ओल्ड. आणि तेव्हा ऑनलाईन कन्सल्टेशन होतं ते. जस्ट फॉर आर्ट्सच्या प्लॅटफॉर्म थ्रू ऑनलाईन काउन्सिलिंग मी केलं होतं. आणि शी वॉज नॉट एबल टू कन्सीव्ह सिन्स 2 to 3 इयर्स. आणि त्याच्यानंतर तिचं काउन्सिलिंग सुरू केलं. तिचे पण ऑफकोर्स भरपूर एफर्ट्स होते त्याच्यामध्ये. टोटल 6 मंथ्स पर्यंत तिचं काउन्सिलिंग केलं. प्रत्येक फॉलोअप तिने अटेंड केला आणि जसं तिला सजेशन्स दिले तसं तसं ती फॉलो करत गेली. आणि आफ्टर अ इयर ऑर सो आय थिंक तिने मला तिच्या बेबीचा फोटो पाठवला होता. म्हणजे वा आठवण ठेवून. वा दॅट वा. वॉज द ग्रेट मूव्ह की मी ते कधीच नाही विसरू शकत. म्हणजे आतापर्यंत बऱ्याच केसेस केल्या असतील हँडल, पण ते जे एक मोमेंट तिच्यासाठी तो हॅपीनेस होता ना, ते बघून मला खरंच ती मी केस कधीच नाही विसरू शकत. राधा ती पण नाही विसरू शकणार ऍक्च्युली. नक्कीच. ती सुद्धा ते 6 नक्कीच. महिने जे काही आहे तर ते विसरू नाही शकणार, की त्याच्यामुळं तिला ते तो रिझल्ट मिळाला आणि त्याच्यामुळं तो हॅपीनेस तिला मिळाला. ऍब्सोल्युटली. ओके. येस. मला अजून असं विचारायचं तुला, की एक गोष्ट जर का तुला रिपेअर करायची असेल मागे जाऊन, किंवा असं काही आहे का, की ही मी गोष्ट मला करायची नव्हती, असं केलं नसतं तरी चाललं असतं, असं असं काही आहे का? थोडंसं आठवायला लागेल मला याच्याबद्दल. पण एक प्रोजेक्टमध्ये मला आला होता असा, म्हणजे सुरुवातीला अगदी की ऑपरेशन्स हेड म्हणूनच त्यांनी मला एक प्रोजेक्ट दिला होता करायला. आणि त्याच्यामध्ये काहीतरी आतापर्यंत म्हणजे सुरुवातीचे 2 वर्ष वगैरे मी अराउंड एक 100 लोकांचे, 150 लोकांचे, 200 लोकांचे इव्हेंट्स हँडल केले होते. नंतर एकदा असं झालं की तो थोडासा मोठा इव्हेंट होता, एक 5-6 लोकांचा, आणि माहिती नाही मला का असं वाटलं की मी तो मॅनेज नाही करू शकणार. आणि आय सेड नो टू इट. ओ. सुरुवातीला सेड नो टू इट एक्झॅक्टली. आणि मी ते नाही म्हटलं आणि तो दुसऱ्याला गेला ऑफकोर्स एका वेगळ्या टीम मेंबरला. आणि ते मग नंतर झाल्यानंतर मला असं वाटत होतं की अरे म्हणून देते करायला, पण नंतर मला मग वाटतं की अरे मी हे करू शकली असती. सो अशा काही काही गोष्टी असतात
मी पटकन हो नाही म्हणत, मला कन्व्हिन्स करायला थोडा वेळ लागतो. हा हा. ओके, मग यालाच पूरक असणारा मी प्रश्न विचारते की आता तुझी बिगेस्ट अचीवमेंट कुठली आहे ज्याला तू हो म्हणलंस? नक्कीच. याच्यानंतर मी खरंच एक लेसन घेतला, की नाही, नाही म्हणायचं कुठल्या गोष्टीला. आणि सिमिलर टू दिस एक प्रोजेक्ट होता. आय थिंक 2017 मध्ये तो आमच्याकडे आला होता. एक खूप मोठी कंपनी, म्हणजे पॅन इंडिया प्रोजेक्ट होता तो. 18 लोकेशन मध्ये आम्हाला करायचं होतं. आणि दॅट वॉज लाईक बॉडी फॅट अनालिसिस करायचं त्या IT कंपनीजच्या लोकांचं. आणि त्यांनी सांगितलं होतं आमचे जवळपास 15,000 लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व किंवा एनरोल होण्याची शक्यता आहे. सो वी वॉन्ट टू डू बाय जस्ट फॉर हार्ट्स. ओके. आणि आमचे जे कुलकर्णी सर आहेत, सीईओ अँड डिरेक्टर ऑफ जस्ट फॉर आर्ट्स, त्यांनी हा प्रोजेक्ट, ऑफकोर्स तोपर्यंत मी ऑपरेशन मॅनेजर म्हणून अपॉइंट झाली होती. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं हा प्रोजेक्ट श्वेता तुलाच करायचा आहे. त्यावेळेला मला असं झालं होतं मोठा प्रोजेक्ट मी एकटी कसा हँडल करू शकेल. ऑफकोर्स टीम होती, पण एंटायर ऑपरेशन्स ते मला बघायचे होते. आणि त्याला मी नाही नाही म्हटलं आणि तो घेतला. म्हटलं बघूयात, आपण करू शकू, टीमचा सपोर्ट आहे, आपण करूयात. आणि तो महिनाभराचा काहीतरी प्रोजेक्ट होता. एंटायरली व्यवस्थित तो ऑपरेट झाला. डाएट कन्सल्टेशन्स, बॉडी फॅट अनालिसिस, त्यांचा करेक्ट डेटा त्यांच्यापर्यंत पोहोचला. सगळ्या 50 एक्सपर्ट्सची टीम मी त्यावेळेला हँडल केली होती. सो दॅट वॉज द बिगेस्ट अचीवमेंट फॉर मी, विथ द हेल्प ऑफ माय टीम ऑफकोर्स. पण ते झाल्यानंतर मला खूप आनंद झाला की चलो, हे आता यावेळेस आपण नाही नाही म्हटलं आणि ते केलं. वा वा वा. म्हणजे खरंच जस्ट फॉर हार्ट्स जे काम करतंय ऍक्च्युली हे करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे यामुळे मला एका वाक्यात जर सांगायचं असेल तर यामुळे होतं काय, म्हणजे यामुळे काय होतं तर खूप जणांचं काही होणार असेल तर ते किती आधी कळत असेल लोकांना. म्हणजे समजा तुम्ही चेकअप्स करता किंवा तुम्ही त्यांचं अनालिसिस करता आणि त्याच्यामुळे लोकांना समजतं की अरे हे आपण चेकच केलं नव्हतं आणि आता मला कळलं की मला हिमोग्लोबिन कमी आहे किंवा मला बीपीच आहे किंवा मला लो बीपीचाच त्रास आहे वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे आपण किती स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि जस्ट फॉर हार्ट सारखी कंपनी याच्यावर काम करते म्हणून कितीतरी लोकांना आपले रिपोर्ट्स, आपले रिझल्ट मिळतात हातामध्ये. हे किती चांगली गोष्ट आहे. वेळेमध्ये कळतं, त्याच्यामुळे त्याच्यावर ट्रीटमेंट लवकर केली जाते आणि पुढे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस होत नाहीत. सो राईट टाइमला एखादं कोणाचा तरी गायडन्स मिळाला तर खरंच त्याचा फायदा होतो. येस येस. मला अजून एक वेलनेस आणि डाएट आणि जस्ट फॉर हार्ट्स याच्याबद्दल विचारायचं आहे की असं म्हटलं जातं की इंडिया इज द बिगेस्ट कॅपिटल ऑफ डायबिटीज. येस. every third or every fourth person or every fifth person is a diabetic here. तर हे रोखण्याचं काय एक तंत्र आहे किंवा हे कशामुळे होतं? म्हणजे इतका स्ट्रेस का वाढलेला आहे आणि इतकं आजूबाजूला आपण बघतो की काय आहे, म्हणजे खरंच साखर खाल्ल्यामुळे डायबिटीस होतो का? एक. आणि आपण गोड कितपत खावं किंवा किती खाऊ नये आणि तिशीच्या लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे आता जे यंग जनरेशन आहे आपली त्यांनी काय काळजी घेतली? डायबिटीज आहेच, म्हणजे एव्हरी अदर पर्सन हॅज अ डायबिटीज इन इंडिया. तू बरोबर बोललीस. आणि असं नाहीये की तो प्रिव्हेंट नाही होऊ शकत, तो प्रिव्हेंट होऊ शकतो. बेसिकली त्याचे 2 गोष्टी आहेत. एक तर हेरिडेटरी असेल तर यू कॅनॉट अवॉइड इट, पण काही फॅक्टर्स असे आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही तो अवॉइड याच्यासाठी काळजी घेऊ शकता. मेन म्हणजे रिझन्स काय आहेत तर स्ट्रेस आहे, ओबेसिटी आहे, किंवा आत्ताची जी लाईफस्टाईल आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल सगळ्यांची झाली आहे. तर हे सगळे त्याचे मेन रिझन्स आहेत. तुमच्या शरीरामध्ये त्याचा हॉर्मोनल सगळा इम्बॅलन्स होतो आणि नंतर तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी बेसिकली कमी होते, जे शुगर कमी होते, सोप्या भाषेत मी सांगितलं तर ह्या सगळे फॅक्टर्स आता मी जे बोलली, स्ट्रेस, सिडेंटरी लाईफस्टाईल किंवा ओबेसिटी, वजन कमी करणं, या गोष्टी आपण नक्कीच मॉडिफाय करू शकतो. सो इट इज अ प्रिव्हेंटेबल डिसीज. We can prevent it for sure.
आणि साखर खाल्ली म्हणून डायबिटीज होतो असं खरंच नाही होत. इट इज अ बिगेस्ट मिथ आय वुड मिथ. से. येस. गोड खाल्लंय आणि डायबिटीज झाला असं नाही होत. पण त्याचा कसा ना मोठा एक इफेक्ट आहे की खूप गोड खाल्लं की तुमचं वजन वाढणार, वजन वाढलं की मग डायबिटीज होणार. सो इट्स अ चेन. हा. असं नाही की आज मी एक वाटी साखर खाल्ली आणि उद्या मला डायबिटीज डिटेक्ट झाला, असं कधीच नाही होणार. सो बेसिकली खूप दिवसपर्यंत तुझी लाईफस्टाईल सेम ठेवलीस किंवा तुझं बाहेरचं खाणं जास्त आहे, तुझं वेट अनहेल्दी होत गेलंय, त्याच्यानंतर याचे सगळे इफेक्ट होऊन तुला डायबिटीज होण्याची शक्यता दिसते. येस. दिस इज द थिंग. सो डाएट, एक्सरसाइज आणि स्ट्रेस कमी घेणे इट इज अ मेन थिंग की तू डायबिटीज अवॉइड करू शकतो आपण. येस. येस. आणि मी खरंच खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे हा सगळ्यांसाठी, सगळ्या यूथसाठी आणि सगळ्याच लोकांसाठी. मला असं वाटतं की त्यांनी आपल्या हेल्थला जपलं पाहिजे आणि जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत ते आपण करायला सुरुवात तरी केली पाहिजे ऍटलिस्ट, असं वाटतं. तर बरोबर, बरोबर. आणि ऍडिशन टू दिस मला एक मेन्शन करायचं आहे. डायबिटीज असेल तर शुगर खाऊ नका, हे नक्कीच आहे. आणि नॉर्मल पर्सननी मीच शुगर खाल्ली पाहिजे, हे पण मी त्याच्यात ऍड ऑन करेल. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी खूपच महत्वाचा सल्ला आहे हा सगळ्यांसाठीच. मला याच्या पुढे जाऊन अजून एक, म्हणजे यालाच कनेक्शन मध्ये मला असं विचारायचं आहे की सगळ्या, आता हा शो वुमन एंटरप्रेनर आणि वुमन इन्स्पिरेशन्स आणि अशावर बेस्ड आहे, म्हणून मी विचारते. अ, सगळ्यात बायकांमध्ये आजकाल आपण नेहमी बघतो की पीसीओडीचा खूप इश्यू आहे आणि आपलं जे काही तंत्र आहे, म्हणजे आपले जी काही सायकल आहे, मेन्स्ट्रुएशन सायकल आहे, तर ती जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत आपल्याला काही ना काही आतल्यात होत राहतं, असं पण एक मला वाटतं. आणि त्याचा संबंध कुठेतरी पीसीओडीशी आहे का, असाही प्रश्न. नक्कीच आहे. म्हणजे डायबिटीज जसं मी तुला आता सांगितलं ना, सेम वे पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर आपण त्याला म्हणतो. दॅट इज ऑल्सो अगेन लाईफस्टाईल डिसऑर्डर. म्हणजे नथिंग बट लाईफस्टाईल चेंजेसमुळे झालेला हा एक डिसीज आहे. आधी कुठे होता बघ ना बघ. म्हणजे आपले आजी वगैरे ज्या होत्या त्यांना हा डिसीज कधीच मला आठवत नाही की कोणी माहितीच आपल्याला नाही. असं काहीतरी असतं. हे हो. आपल्याला कळलंय जनरेशन खरंय. मध्ये. सो इट्स अगेन लाईफस्टाईल डिसऑर्डर. आपली जी जीवन पद्धती आता चेंज झाली आहे ना, मोस्ट ऑफ द टाइम आपण बसून असतो, आपलं सगळं काम बसून असतं. हम्म. बसून जर ते घरचं फूड आता आपल्याला सवय लागली आहे घरातलं फूड खायला, गेले 3 महिने जेव्हा आता करेक्ट, सगळं करेक्ट. बदललंय तेव्हा. पण त्याआधी सगळेजण म्हणजे सर्रास रोज बाहेरचं खाणं व्हायचं. सो बाहेरचं खाणं होत होतं, स्ट्रेस खूप वाढला आणि बैठं काम. हे 3 गोष्टीच आहेत ज्याच्यामुळे हा पीसीओडी आला. आणि त्याचा डेफिनेटली विमेनमध्ये ओव्हरीजवर परिणाम होतो, हार्मोनल इम्बॅलन्स त्याचा होतो आणि हे सगळं आपल्याला खूप कॉमनली दिसायला लागलं विमेनमध्ये. सो अगेन आय वुड से की याच 3 गोष्टींवर जर आपण फोकस केलं आणि आपली जी आधीची पूर्वीची लाईफस्टाईल होती ना, ती आपण एक सुरू केली. मी तर म्हणेल या 3 महिन्यात आपण खूप काही शिकलो आहे. सो तेच करेक्ट. आयुष्यभर जरी आपण इम्प्लिमेंट करायला लागलो ना, तर नक्कीच हे सगळे डिसीजेस आपण यांना प्रिव्हेंट करू शकतो. सो दिस इज अ राईट टाइम की आता सवय लागली आहे ती आपण कंटिन्यू केली पाहिजे पुढे. होय, जसं कोरोनाला बाहेर, कोरोना गो असं म्हणतो, तर तसंच आपण या गोष्टींनाही, पीसीओडी गो, डायबिटीस नक्की, गो. नक्कीच. सगळे डिसीजेस पळूनच जातील हे एवढे म्हणजे या गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच हे सगळ्याचा आपल्याला फायदा होईल. नाही, खरंय, खरंय. अगदी खरंय. तर ओके, मला अजून तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय की जस्ट फॉर हार्ट्स ही एक वेलनेस ऑर्गनायझेशन, वेलनेस कंपनी आहे असं आपण म्हणतोय. तर गेल्या 3 महिन्यामध्ये तुम्ही कोरोनाशी कसं डील केलंत, एक. आणि दुसरी गोष्ट की आता, म्हणजे अ, अजून कोरोना आहे बाहेर आणि आपल्याला माहिती बरोबर. नाहीये तो कधी आपल्या उमऱ्यापर्यंत पोहोचेल किंवा घरापर्यंत पोहोचेल, वी नेव्हर नो. सो मला असं म्हणायचंय की जस्ट फॉर हार्ट्स ही वेलनेस कंपनी याच्याकडे कसं बघते की आपण हेन्सफोर्थ कशी काळजी घेतली पाहिजे स्वतःची, आणि तुम्ही ऍज अ कंपनी म्हणून कसं डील केलं त्याला?
राईट. नक्कीच मी सांगेल. पहिल्यांदा तर कोरोनाशी आता कसं डील करायचं त्याच्याबद्दल मी जस्ट काही पॉइंट्स म्हणते. आता आपण खूप काही ऐकतोय बाहेर की सोशल डिस्टन्सिंग पाळा. ते तर खूप आवश्यकच आहे. म्हणजे पहिला पॉइंट इज की आता जेव्हा अनलॉक सुरू होणार, म्हणजे आता ऑलमोस्ट झालंय, खूप लोकांचं ऑफिस सुरू झालंय, खूप जणांची कामं परत नॉर्मलला यायला लागली आहेत. सो आता इज द राईट टाइम आपल्याला खूप काळजी घेणं आहे. कारण आता आपण बाहेरच्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये, सो हा सोशल डिस्टन्सिंग तर आपल्याला पाळणं आहे, मास्क लावणं आहे, हायजीन मेंटेन करणं आहे आणि ॲज मच ॲज पॉसिबल बाहेरचं फूड आहे किंवा बाहेरच्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या. सो हम्म. दीज आर द मेन थिंग आपल्याला फोकस करायचं आहे. जस्ट फॉर हार्ट्स बद्दल आता मी म्हणेल की आता आम्ही हे 3 महिने मेनली कसे काढले किंवा काय चेंजेस झाले किंवा आम्ही आता आमचा एस्पेक्ट कसा बदलला. तर बेसिकली कसं होतं ना गं, की आधी आमचे सगळे इव्हेंट्स जे होते ना, वेलनेस इव्हेंट, ते आम्ही जाऊन कंपनीमध्ये जाऊन करायचो. आता या 3 महिन्यांमध्ये सगळ्या कंपनी आहेत. सगळं काही वर्क फ्रॉम होम आहे. हो. सो वी शिफ्टेड. पहिले पण आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन करायचो, पहिले पण आम्ही असे वेबिनार्स द्यायचो, पण त्याची फ्रिक्वेन्सी ही कमी होती कारण हम्म. त्यावेळेला त्याची गरज नव्हती. आणि आता हळूहळू आपण टोटली जसं मी म्हटलं की ऑनसाईट टू ऑनलाईन सगळं वर्ल्डच चेंज झालंय. तो खरंच खरंच. एक्झॅक्टली लाईक दॅट आम्ही आमच्या सर्व्हिस त्या ऑनलाईन मध्ये शिफ्ट केल्यात. म्हणजे जे हेल्थ अवेअरनेस टॉक्स आम्ही तिथे जाऊन घ्यायचो तेच आता आम्ही घरी बसून सगळं कंडक्ट करतो. इट्स लाईक अ वेबिनार. हा तू हा म्हटलीस जसं की प्रमाण खूप वाढलंय. सो व्हॉट वी डिड वॉज की जे काही करत होतो ते व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मला आणलं आणि वेबिनार थ्रू हे सगळं करायला लागलो. त्याच्यासाठी थोडासा शिफ्टिंग टाइम आम्हाला गेला, एक 15 दिवसांचा हा हा स्विचिंग टाइम, की नेक्स्ट स्ट्रॅटेजी काय, कारण हे सगळ्यांसाठी अचानक आलं होतं. आणि फॉर्च्युनेटली आम्ही हे पहिलेपासून करत होतो ऑनलाईन हा सुद्धा. सो त्याचा असा ऍज सच इम्पॅक्ट आम्हाला नाही झाला, फक्त आमचा वे ऑफ सोर्स बदलला हा बोलण्याचा. हा दॅट्स इट. हा हा. आणि या लेवलला खरंच उलट जास्त फायदा होऊ शकतो कारण एका वेळेला तुम्ही जास्त लोकांना अप्रोच करू शकता. म्हणजे करेक्ट. ऍट अ सेम टाइम कुठेतरी जाऊन इव्हेंट करायचा आहे तर माझी जी टीम आहे 5 लोकांची ती एकाच स्पेसला जाऊन करू शकते. पण आता व्हर्च्युअली ते 5 लोक ऑनलाईन जर काम करतील तर मी 5 सिटीज मध्ये ते मल्टिप्लाय करू शकते. सो एक्झॅक्टली. दॅट इज मला अगेन. हा, तर मला तुला हाच प्रश्न होता पुढचा, की तुमचे नंबर ऑफ ऑडियन्स किंवा नंबर ऑफ पार्टिसिपंट्स हे डबल झाले असतील आता. एक्झॅक्टली झाले. आणि दुसरं काय असतं ना गं, की खूप कंपनीजमध्ये म्हणजे काही लोक हेल्थ कॉशियस असतात, ते येतात इव्हेंट्सला, पण काही कंपनीजमध्ये किंवा एचआरनी फोर्स केलं तर एम्प्लॉईज येतात, एक्झॅक्टली. असंही खूप असतं. हम्म. हा, पण आता कसं झालंय की त्यांना बाकी काही मीटिंग्स वगैरे नसतात किंवा असल्या तरी घरात बसून सुद्धा ते त्यांना 15 मिनिटाचा वेळ मिळाला आणि हा. त्यांना जर लिंक आली की आता आपण वेलनेस प्रोग्राम तुमच्यासाठी असा असा अरेंज केला आहे, तर हम्म. दे डू जॉईन्स. पार्टिसिपेशन वाढलंय. दुसरं म्हणजे आता घरात राहून तो एक जो बोर्डम आलाय सगळ्यांना, हा. त्याच्यामध्ये एक थोडंसं हेल्थ मला काहीतरी मिळतंय, मला काहीतरी, आम्ही योगा सेशन्स वगैरे सुद्धा घेतो ऑनलाईन. करेक्ट सो करेक्ट. बसल्या बसल्या घर बसल्या माझ्या बॉडीसाठी योगा सेशन मिळत आहे ऑनलाईन, तर ते नक्कीच त्याचं पार्टिसिपेंट काउंट आता वाढलंय. सो नाही मला व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मला आता आम्ही केलोय. नाही खरं आहे, पण मला असं अगदीच सांगावं वाटतं की हा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म हा दिस इज अ न्यू नॉर्मल असंच आपण म्हणायला पाहिजे. नक्कीच. कारण याच्यामुळेच पार्टिसिपेशन वाढणार आहे, आपला रीच वाढणार आहे आणि करेक्ट. हे जेवढं जास्तीत जास्त स्प्रेड होऊ शकेल, मग ते माध्यम कोणतंही असू दे, म्हणजे वेलनेस जास्तीत जास्त स्प्रेड होणं हा एक खरंच आत्ता काळाची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदीच बरोबर. म्हणजे आता इथून आधी समजा मला कुठला तरी एकदम रॅन्डम त्रिवेंद्रमचा एखादा प्रोजेक्ट आला, तर एक्झॅक्टली. तिथे मला जर करायचं असेल तर मी टीम माझी ती तयार करायची. माझे एक्सपर्ट्स पॅनलवर घेऊन तो एक प्रोसेसला वेळ लागायचा. हा आम्ही करायचो ते. पण आता असं आहे ना, की वी डोंट हॅव एनी लिमिटेशन्स. म्हणजे मी हा. रिमोट सिटीतून ते कुठल्याही सिटीपर्यंत जिथे माझी टीम नाहीये, तिथे सुद्धा आय कॅन वर्क अँड आय कॅन रीच आउट. सो दॅट इज अ रिअली गुड थिंग. येस येस. खरंच. नाही हे जे काही हा बदल झालाय म्हणजे एक चेंज ओव्हर म्हणतो आपण, तो तसा आलाय आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असं म्हणू शकतो. बरं, मला अगदी एक खूप बरोबर. खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्याबद्दल जरा बोललं गेलं पाहिजे असंही मला वाटतं. सध्या व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर असे खूप
मेसेजेस येतात आपल्याला की बिफोर आफ्टर पीक लावले जातात आणि सांगितलं जातं की जर तुम्हाला 7 दिवसात 7 किलो वजन कमी करायचं असेल तर तुम्ही असं करा आणि तसं करा. पण सिरियसली असे मेसेजेस येतात तर तुझं मत काय आहे याबद्दल? फ्रँकली आपण जे मेसेजेस वाचतोय ना, तेव्हा पहिल्यांदा प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की त्याचा सोर्स पहा की तो कोणी पाठवलाय. म्हणजे अगदी रॅन्डम जनरल पर्सननी तो पाठवलेला फॉरवर्डेड मेसेज आहे की खरंच एखाद्या क्वालिफाईड डायटिशियन डॉक्टरनी पाठवलेला मेसेज आहे, ते आधी वाचा. त्याच्याबद्दल आधी बघा की खरंच असा डॉक्टर अस्तित्वात पण आहे की नाही. कारण खूपदा असं वाटतं ग की रॅन्डम खाली नाव आणि लोकेशन टाकून लोक मेसेज फॉरवर्ड करतात आणि आपण म्हणतो अरे बाबा की हे कोणीतरी तज्ञ डॉक्टर आहेत, हा एवढं हा. इयर्स ऑफ एक्सपिरियन्स फॉलो करायला लागू. सो तो सोर्स पहिल्यांदा बघावा असं मला खरंच वाटतं की तुम्ही वाचताय ती इन्फॉर्मेशन राईट सोर्स कडनं आली आहे का, क्वालिफाईड एक्सपर्ट कडनं आली आहे का, आणि मगच ते फॉलो करा. कारण कसं आहे ना ग, 7 दिवसात वजन कमी करा आणि लगेच तुम्ही बदला असं नाहीच केलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळे तुम्ही क्वालिफाईड न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घ्या आणि मग तुमच्या बॉडीला काय प्रकारचं डाएट सूट होतं. कारण करेक्ट. मी जो डाएट फॉलो करेल तो करशील असं नाही ना ग. कारण माझं मे बी बैठं काम असेल, मी बसल्या बसल्या काउन्सिलिंग करते, तुझं कदाचित खूप तुला शूटिंगला किंवा इकडे तिकडे फिरायला लागतंय. सो तुझं लाईफस्टाईल टोटली वेगळं असेल. सो आपल्या दोघींचा डाएट प्लॅन पण वेगळा असला पाहिजे नक्कीच. करेक्ट सो करेक्ट करेक्ट. एक एकच टिप सगळ्यांनी फॉलो केली पाहिजे असं नसतं. किती छान. वा वा. तर ओके, तर मला असं वाटतं आपण मला अजून एक तुला एक गोष्ट विचारायची आहे की तुझी गाडी का सारखी बंद पडते? ऐक ग, गाडी म्हणजे मला इतका कंटाळा येतो ना, पेट्रोल भरणं हा माझ्या सर्वात नावडतीची गोष्ट आहे मी म्हणेन. की मला माहिती असतं की आता इमर्जन्सी पॉइंटवर आपलं ते एक पॉइंट आलेला आहे आणि आता आपल्याला पेट्रोल भरायचंय. तरी मी विचार करते चला पोचून जाऊ आपण. पण गाडी माझी बंद पडते आणि मग मी काहीतरी वेज शोधते. आणि वेज शोधते म्हणजे मला असं झालंय ना, प्रत्येक वेळेला कोणी ना कोणीतरी मदत केलीये. त्याच्यामुळे आता मग मी कुठला तरी जवळचा गॅरेजवाला शोधेल, भैया थोडासा पेट्रोल दे दो ना. मग तो अरे दुसऱ्याच्या बाईक मध्ये वा. पेट्रोल काढून आपल्याला देईल. असं काहीतरी करून झोल करून ते होऊन जातं. त्याच्यामुळे मी स्वतः त्याच्याबद्दल टेन्शन नाही घेत की कधी गाडी बंद पडली तर मी काय करू, काहीतरी होईल असा मी विचार बापरे. करते. सोल्युशन मिळून जाईल. ओके. कंटाळा इज द मेन. ओके. मला अजून एक विचारायचंय की समजा समजा अ, एक तुझ्या घरचे लोक आहे, तुझे रिलेटिव्ह जर का आले तुझ्याकडे कन्सल्टेशन साठी, तर त्यांना तू थोडीशी अशी सूट देशील का की ठीक आहे तुम्ही हे खा. ठीक आहे तुम्ही हे खा. सूट दिली आणि त्यांना रिझल्ट नाही मिळाला तर दुसऱ्या दिवशी येऊन ते मला मारतील. त्याच्यामुळे ही सूट मी नाही देऊ शकणार त्यांना. तिथे उलट मला जास्त चान्सेस आहेत. पुढचा यालाच त्याच्या लागून पुढचा प्रश्न की जेव्हा तू पार्टी देतेस तेव्हा तू डाएट पार्टी देतेस का जंगी पार्टी देतेस? पार्टी माझी जंगी पार्टी असते. मी कधी डाएट पार्टी नाही देत. कारण आय रिअली फील की ज्या दिवशी आपण चीट डे करतोय मग त्यावेळेला दुसऱ्या गोष्टी फॉलो नाही करायच्या. हार्डली वी डू पार्टीज लाईक वन्स इन अ मंथ और कधीतरी होते. लाईक बर्थडेज आहेत हा किंवा हा. असं काहीतरी अचीवमेंट. दॅट वी शुड एन्जॉय थरली आय फील. वा वा. सो बॅलन्स अदर थिंग्स आणि यू गो फॉर पार्टी. ते एक मील छान एन्जॉय करा अँड यू बॅलन्स इट. या. मस्त मस्त मस्त. ओके, तर आपण आता रॅपिड फायर कडे आलेलो आहोत. एक गेम खेळूया छोटासा. आणि हो. ओके, तर ओके, 5 क्वेश्चन्स असतील रॅपिड फायर. आणि ओके, आपण सुरू करूया. येस. ओके, प्रश्न पहिला. फ्रूट्स का फ्रूट ज्यूसेस? फ्रुट्स. ओके. जेनेरिक डाएट का कस्टमाइज्ड डाएट? Of course, customized diet. ओके. ब्राउन राइस और व्हाइट राइस?
ब्राऊन राईस. ओके, का ते सांगू शकशील? नक्कीच. बेसिकली आय एम नॉट सेइंग व्हाईट राईस इज बॅड, बट इफ यू कम्पेअर इन व्हाईट राईस आणि ब्राऊन राईस ना, ब्राऊन राईस इज नॉट लाईक मी काहीतरी युनिक सांगते. ब्राऊन राईस आय एम सेइंग हातसडीचा तांदूळ कॅन से, ज्याच्यावर हा हा. प्रोसेस जास्त झालेली नाहीये. इट्स मोर ऑफ फायबर, म्हणून इट इज गुड. म्हणजे आय एम नॉट सेइंग की अगदी काहीतरी छान भारी कंपनीचा महागड्या टाईपचा तुम्ही राईस घेऊन या आणि मग तो खा. नथिंग लाईक लाईक दॅट. सिम्पल लँग्वेज मध्ये आय कॅन से इट्स अ हातसडीचा तांदूळ, ज्याच्यामध्ये प्रोसेसिंग झालेलं नाहीये त्याच्यात. ओके ओके ओके, म्हणजे विदाउट प्रोसेस कुठलंही फूड आपल्याला चांगलं जाऊ शकतं. येस. ओके, आता तू पुण्याची आहेस आणि पुण्यामध्ये राहतीयेस, आणि तू अकोल्याची पण आहेस, तर मला तुला हा प्रश्न विचारलाच पाहिजे. चितळींची भाकरवडी का हळदीरामची ऑरेंज सोनपापडी? हो, हल्दीराम. आय कॉट यू. ओके, आणि तुळशीबाग का मॉलमध्ये शॉपिंग? मॉलमध्ये शॉपिंग. ओके. ठीक आहे ठीक आहे. आता म्हणजे ऍक्च्युली ते बदलतं, सीझन वाईज बदलतं. काहीतरी अशा छोट्या मोठ्या गोष्टी हव्या असतील तर तुळशीबाग, काहीतरी छान हवं असेल तर मग मॉल. सो इट डिपेंड्स की काय घ्यायचंय. अच्छा, नाही ऍक्च्युली पुण्याचे लोक खूप पॉझिटिव्ह आहेत तुळशीबागेबद्दल. So, म्हणून हा प्रश्न मला टाकावासा वाटला. आणि पुन्हा एकदा जस्ट फॉर हार्ट्स आणि ही जी वेलनेस कंपनी आहे त्यामध्ये तू काम करती आहेस, आणि ॲज अ ऑपरेशनल हेड ही खूप मोठी पोस्ट आहे, आणि हे सगळं तू एक हाती सांभाळतेस. त्याबद्दल खरंच तुझे खूप खूप तुला शुभेच्छा आमच्याकडून. आणि असं जस्ट फॉर हार्ट्स ग्रो होऊ दे, मोठं होऊ दे, आणि सगळ्या पूर्ण भारतात पोहोचू दे, अशी मी आशा करते. तर मित्रांनो, जस्ट फॉर हार्ट्सला व्हिजिट करा. जस्ट फॉर हार्ट्स चं पेज बघा, आणि त्यांनी जे जे काही टिप्स सांगितलेल्या आहेत आणि ते सांगतायत तर त्या फॉलो करा आणि आपली हेल्थ सुधारा. आपल्या हेल्थची काळजी घ्या, असं मी सगळ्यांना सांगेन. तर मला श्वेता तुला विचारायचं आहे की तुला कसं वाटलं या इंटरव्ह्यू मध्ये? खूप छान वाटलं सुखता. आणि मी सुरुवातीला प्रीतीने जेव्हा मला कॉल केला की तुला इंटरव्ह्यूसाठी इन्व्हाइट केलंय आणि तू हा इंटरव्ह्यू द्यायचा आहेस, तेव्हा मी प्रीतीला नाही म्हटलं होतं की नको अगं, मला नको. तू दुसऱ्याला कोणातरी बोलव म्हणून. म्हणजे नाही, तुझाच इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आम्हाला. सो मला खरंच खूप छान वाटलं हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर, तुझ्याशी गप्पा मारल्यानंतर. खूप मनमोकळ्या पद्धतीने तू हा इंटरव्ह्यू कॅरी केलास. मला खूप आवडलं. आणि थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी ऑन युअर प्लॅटफॉर्म. रिअल वर्क्स इज रिअली गुड, डुईंग व्हेरी गुड थिंग. की वेगवेगळ्या फिमेल इन्स्पायरिंग लेडीजला तू बोलवतेस, वेगवेगळ्या फील्डच्या मुलींना बोलवतेस, जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचावं की कसं आपण आपल्या फील्डमध्ये ग्रो करू शकतो. सो दॅट इज रिअली गुड थिंग. आणि आय वुड ऑल्सो वॉन्ट टू से समथिंग टू अवर व्ह्युअर्स की रिअल वर्क्सला सुद्धा यू डू सबस्क्राईब to the YouTube channel, and they are really good, doing a great job. So thank you so much, Sukhada, for having me on this platform. येस, Thank you. थँक्यू श्वेता फॉर युअर काइंड वर्ड्स. आणि प्रेक्षकांनो, तुम्ही सुद्धा रिअल वर्क्सला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आत्ता करा सबस्क्राईब. आणि आपण खूप वेगवेगळ्या महिला इन्स्पायरिंग वुमेन आपण भेटणार आहोत या सीझन मध्ये, अख्ख्या शेअर द स्टोरीच्या या सीझन मध्ये. आणि घरी राहा, स्वतःची काळजी घ्या, विनाकारण बाहेर पडू नका, आणि शेअर द स्टोरी हा एपिसोड बघत राहा. सो सी यू. पुन्हा भेटूया एका नवीन गेस्टसह पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.